मध्ये एक थोडासा ट्विस्ट आलेला आहे। जर ते गेले नाहीत तर 5 खासदार हे अपात्र ठरू शकतात, कारण त्यांचा गट होऊ शकत नाही। असं वाटतं की ओमराजे सध्या मानसिकदृष्ट्या अजिबातच स्थिर नाहीये। कारण काल जे ओमराजे म्हणत होते की मी भावनिकदृष्ट्या चुकलो असलो तरी राजकीयदृष्ट्या बरोबर आहे आणि मी विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे। काल जे ओमराजे नेतृत्वाच्या संदर्भाने वेगवेगळे प्रश्न निर्माण करत होते, आज ओमराजेंची भूमिका अगदीच काहीतरी त्याच्या विपरीत दिसत आहे आणि हे स्पष्ट आहे, त्यांनी जरी नाकारलं तरी की आजच्या निकालानंतर त्यांची मनस्थिती कम्प्लिटली बदललेली आहे। हा एक भाग आहे। दुसरं असं की ओमराजेंनी आता निर्णय वेगळा घ्यायचा म्हटलं तर 6 जणांमधला एक जरी माणूस फुटला तर 5 जणांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होणार आहे। त्यामुळे जे उरलेले 5 लोक आहेत ते ओमराजेंना खरंच असा निर्णय घेऊ देतील का? कारण ओमराजे ज्या राजकीय चक्रव्यूहात अडकलेले आहेत त्यातनं ओमराजेंना बाहेर पडणं इतकं सहज सोपं आहे का? एक वेळ कदाचित ओमराजेंच्या प्रेमापोटी ओमराजेंच्या मतदारसंघातले लोक ओमराजेंना स्वीकारतीलही, परंतु 5 लोक ओमराजेंना सुधरू देतील का? आणि जे ओमराजे म्हणतायत की आम्ही तर सगळं सादर केलेलं होतं, कसं होतं की जिल्हा कोर्टामध्ये जे काही पुरावे तुम्ही सादर केलेले आहेत बहुतांश वेळा हायकोर्ट, ट्रायल कोर्टमध्ये जे झालंय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्या संघाने निकाल लागण्याची शक्यता सर्वाधिक असते। या सगळ्या प्रक्रियेवर भाष्य करताना ओमराजे असं म्हणतात की पोलिसांचा दबाव होता, याचा दबाव होता, त्याचा दबाव होता। अरे दबाव निर्माण करणाऱ्या यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत गेल्या 12 वर्षापासून, तुम्ही त्यांच्याच वरचणीला जायचा प्रयत्न करताय, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करताय, हे कसं शक्य होईल? त्यामुळे याची गोळाबेरीज काय तर ओमराजेंची मनस्थिती अजिबात मला स्थिर वाटत नाहीये। बाकी त्यांनी ठरवावं काय ते। सुषमाजी, मात्र यामध्ये मग ओमराजेंना निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे काही मदत करणार का? नाही, आम्ही त्यांना मदत करण्याचे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले ना। आमच्यापैकी कोणी वाईट बोललो त्यांना? मी स्वतः तर अक्षरशः खूप इमोशनली त्यांना अपील करायचा प्रयत्न केला ना। अगदी मी आज सकाळी सुद्धा त्यांचा फोन ट्राय केला, आजही सकाळी केलाय फोन ट्राय, आजही मला अपेक्षा होती, त्याच्याबद्दल काय म्हणजे दुमतच नाहीये। पण काल ओमराजेंचे जे स्टेटमेंट होते ते स्टेटमेंट अतिशय वेगळे होते आणि आज निकाल लागल्यावरचे स्टेटमेंट वेगळे होते। ओमराजेंनी या साध्या गोष्टीचा का विचार केला नाही की ते ज्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढतायत आणि ती लढाई लढताना म्हणतायत की या यंत्रणांवर दबाव होता, त्या यंत्रणा ज्या भाजपाच्या हातात आहेत त्याच भाजपमध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी आहे, अपेक्षा कशा करतात ते? आणि शिंदे निश्चितच इतके मोठे नाहीत राज्यात, जरी आता ते मी फार शक्तिशाली झालोय वगैरे वल्गना करत असले तरी शिंदेची सरोगेट मदर हे भाजपचे नेते आहेत आणि ओमराजेंचा प्रतिस्पर्धी हा भाजपशी रिलेटेड आहे। नक्कीच सुषमाजी, मात्र समजा ओमराजेंनी आपला निर्णय बदलला तर? निर्णय बदलला तर स्वागतच आहे ना। मी काय म्हणते की ओमराजे आम्हाला बघा, ओमराजेंची चर्चा का झाली एवढी सोशल मीडियावर किंवा महाराष्ट्रात? कारण ओमराजे हे सगळ्यांच्यासाठी, सगळ्यांच्या गळ्यातला ताईत विश्वासू माणूस, सगळ्यांसाठी प्रिय माणूस आणि असा विश्वासू माणूस की ज्याची आपल्या काळजात एक छबी आहे आणि त्याने जर तडे दिले तर निश्चित वाईट वाटतं, स्वाभाविक आहे। त्यामुळे ते खूपच प्रिय होते, ते खूपच प्रिय आहेत। पण तरीही त्यांनी काल म्हटलं की मी विकासासाठी चाललोय। आता तो विकास त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही, यावर त्यांचं काय म्हणणं आहे? तरी सुद्धा मी कालही ट्विट केलं होतं, सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं सकते, डिसिजन इज युअर। धन्यवाद सुषमाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर मी मतदारसंघामध्ये जाऊन चर्चा करून नंतर निर्णय घेईन असं ओमराजेंनी म्हटलेलं आहे। ओमराजे निंबाळकर यांनी